नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सागर आता खूपच चिडलेला असतो आणि तो त्याच्या कपाटामधली दारूची बॉटल काढतो आणि त्यानंतर ती दारूची बॉटल तो प्यायला सुरुवात करतो आणि म्हणतो की काय गरज आहे हे सगळं करण्याची. एका साईडला हे आरशावर हार्ट आणि वगैरे असं काढायचं आणि दुसऱ्या बाजूला विश्वासघात करायचा. काय करतात यांनाच कळत नाही आहे. नाटकं चालली आहेत नुसती आणि नाटकं इतकी करतायत की बघायला नको. मनच मेलंय यांच्या विश्वासघातामध्ये. नुसता विश्वासघात सुरू आहे असं म्हणून आता तो दारू पित पित खाली बसतो आणि त्याच वेळेला त्याच्या बाजूला असलेलं ग्रीटिंग त्याला दिसतं आणि आशयने मुक्तासाठी ते लिहिलं आहे असं सावनीने निर्माण केलेला गैरसमज त्याच्यासमोर येतो आणि त्याच वेळेला सगळ्या गोष्टींसाठी खूप खूप थँक्यू मुक्ता असं ते ग्रीटिंगमध्ये लिहिलेलं असतं आणि ते पाहून सागरला पुन्हा राग येतो. मुक्ताने मारलेली आशयला मिठी हे पाहून आणि आठवून त्याला पुन्हा पुन्हा त्रास होऊ लागतो. त्याच वेळेला सावनी त्याला म्हणालेली असते की बघितलं ना, तुझी मुक्ता पण तुझ्याबरोबर अशीच वागली. तुझ्यापेक्षा बेटर ऑप्शन मिळतोय म्हटल्यावर तिनेही तेच केलं ना, तीही तुला सोडूनच गेली. असं म्हटल्यावर आता ते सागरला सगळं आठवतं आणि त्या सगळ्याने त्याचा खूप जळफाट होत असतो. ते ग्रीटिंग तो बाजूने रागाने फेकून देतो आणि पुन्हा पुन्हा दारू पिऊ लागतो आणि या सगळ्यामुळे त्याला खूप चिडचिड होत असते. त्या दारू प्यायल्यामुळे त्या ग्रीटिंगमुळे समोर पाहून त्याची आणखीनच वैताग आणि चिडचिड होते. ते ग्रीटिंग तो आता रागाने फाडून टाकतो आणि नंतर ते बाजूला टाकून देतो आणि पुन्हा दारू प्यायल्याने तो बेशुद्ध होऊन जातो. तर इथे खाली मुक्ता आणि आशय उभे असतात. आशय म्हणतो की यार, हे काय होऊन बसलंय सगळं. खरंच परिस्थिती इतकी हाताच्या बाहेर जाईल वाटलं नव्हतं. बरं मुक्ता, तू फोन कर ना लकीला, त्याला फोन करून बघ कुठे आहे तो. तेव्हा ती म्हणते की अरे, फोन नाही केला आहे का मी त्याला. सकाळपासून 30-40 वेळा फोन करून झाली आहेत. घरातले सगळेही तेच करतायत, परंतु हा मुलगा काही फोन उचलायला तयारच नाही आहे. किती फोन करते मी तिला. लकी फोन उचल लकी, असं म्हणून ती पुन्हा पुन्हा त्याला फोन करत असते. तेव्हा ती म्हणते की बघितलं, आताही तेच रिंग होते पण हा फोन उचलत नाही. तेवढ्यातच समोरून आवाज येतो की हॅलो. तेव्हा ती म्हणते की हॅलो लकी. तेव्हा तो म्हणतो की नाही, मी लकी बोलत नाही आहे. मुक्ता आशयला म्हणते की हा आवाज कोणाचा तरी वेगळाच वाटतोय. तुम्ही कोण आहात आणि लकी कुठे आहे. मी त्याची वहिनी बोलते. तेव्हा तो म्हणतो की हॅलो, मी इथून हॉस्पिटलमधून बोलतोय. हा ज्याचा कोणाचा फोन आहे ना, त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्याला सिटी हॉस्पिटलमध्ये आणलं आहे, त्याच्यामुळे प्लीज तुम्ही या. तेव्हा मुक्ता घाबरते आणि म्हणते की हो हो, काळजी करू नका, मी येते, मी लगेचच पोचते हॉस्पिटलमध्ये, तुम्ही प्लीज तिथेच थांबा. तेव्हा आशय म्हणतो की काय झालं आहे मुक्ता. तेव्हा मुक्ता म्हणते की आशय, लकीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि ज्या कोणी मुलाने फोन उचलला होता ना, तो लकीबरोबरच आहे तिथे. मुक्ता म्हणते आशय, मला घरात हे सगळ्यांना सांगितलं पाहिजे. तेव्हा तो म्हणतो की नको, यावेळेला घरात सांगण्याची रिस्क घेऊ नको, सगळा गोंधळ होईल. त्यापेक्षा तू एक काम कर, तू फक्त आता सागरला जाऊन सांग आणि मग आपण तिघेही निघूया हॉस्पिटलमध्ये. जा लवकर, सागरला जाऊन भेट. तेव्हा ती म्हणते की हो, ॲक्च्युली तुझंही बरोबर आहे, अगोदर सिच्युएशन काय आहे बघितली पाहिजे. म्हणूनच आता मुक्ता म्हणते की थांब, इथेच थांब, मी सागरला घेऊन येते. असं म्हणून मुक्ता आता सागरकडे जाते आणि ती रूममध्येच गेल्यानंतर बघते तर सागर मात्र बेशुद्ध पडलेला असतो. मुक्ता आल्याबरोबर समोर बघते तर तिच्या पायाला दारूची काचेची रिकामी बाटली लागते आणि तिच्या लक्षात येतं की सागरने दारू प्यायली आहे आणि तो तसाच तिथेच झोपून राहिला आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर, हे काय चाललं आहे, यांचं काय चाललं काहीच कळत नाही आहे. तेव्हा मुक्ता सागरजवळ जाते आणि म्हणते की सागर, प्लीज उठा, लवकर उठा. असं म्हणून ती त्याला उठवण्याचा प्रयत्न करते, परंतु सागर काही जागा होत नसतो, तो पूर्णपणे बेशुद्ध असतो. मुक्ता म्हणते की प्लीज उठा ना सागर, मी काय म्हणते ऐका ना. अहो, आपल्या लकीचा ॲक्सिडेंट झाला आहे. सागर, मला तुमची यावेळेला सगळ्यात जास्त गरज आहे, प्लीज लवकर उठा ना सागर. असं म्हणून ती सागरला उठवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तो काही उठत नाही आणि तो बेशुद्धच असतो. मुक्ता म्हणते की नाही, सागरच्या शुद्धीवर येण्याची वाट मी आता पाहू शकत नाही, मला निघालंच पाहिजे. असं म्हणून ती तिथून आता निघते आणि सागर मात्र अजूनही बेशुद्धच असतो. मुक्ता निघून गेल्यावर सावनी सागरच्या दरवाज्यावर येते आणि सागरला बघते आणि त्याची अशी अवस्था पाहिल्यावर तिला तर आणखीनच मजा येत असते. ती म्हणते की वा, एक नंबरच. असं म्हणून ती आता सागरकडे बघत असते. तेव्हा सागरकडे येऊन ती म्हणते की सागर, अरे सागर, काय झालं आहे काय तुझं, उठ ना. असं म्हणून ती त्याला उठवण्याचा प्रयत्न करते आणि नंतर मग आशयने ते लिहिलेलं ग्रीटिंग असं तिने भासवलेलं असतं, ते ग्रीटिंग ती बघते आणि त्याच्या झालेल्या चुरळ्या पाहून आणि त्याचे झालेले तुकडे पाहून तिला आणखीनच मजा येत असते. ती म्हणते की वा, माझा हा निशाणा तर अगदी परफेक्ट लागला. बघितलं सागर, मी काय करू शकते ते. सावनी आता सागरच्या बाजूला बसते आणि म्हणते की माय डिअर सागर. सगळेजण आता म्हणत होते की मुक्ताच्या सहवासामध्ये सागर सुधारलाय, सगळ्यांशी चांगलं बोलू लागलाय, सगळ्यांशी हसून खेळून वागू लागलाय आणि पूर्णपणे चांगला झालाय. आणि सावनीने जी आग लावली होती ती आग मुक्ताने शांत केली, परंतु जी आग आता मुक्ताने लावली त्याचं काय, त्याचं काही होऊ शकत नाही सागर.
आता मी तुला सांगते की तुझ्याबरोबर मी काय करू शकते ते. आत्ता तुला कळेल की मुक्ता हे काय. आणि सागर, तू मला ना अंडर एस्टिमेट केलेस. तुला कळलं नाही आहे सावनी काय करू शकते ते. तू ज्या गोष्टीवर अगोदर उभा होतास ना, ज्या जागी अगोदर होतास, त्याच जागी मी तुला पुन्हा आणून ठेवले. पुन्हा तुला तीच हालत करून ठेवली मी. काही झालं तरीही मुक्ता आता काहीच करू शकणार नाही. ती तुला या सगळ्यातून बाहेर काढू शकणार नाही. ना ती तुझा संसार वाचवू शकणार, ना ती तुला वाचवू शकणार. आता पूर्णपणे बर्बादी करणार आहे मी तुझी, असं म्हणून सावनी आता खुश होत असते. तर इथे आशय आणि मुक्ता हे दोघंजणी हॉस्पिटलमध्ये येतात. तेव्हा रिसेप्शनला मुक्ता विचारते की लकी कोळी कुठे आहेत? मी त्यांची वहिनी आहे. प्लीज जरा तुम्ही चेक करता का की हा हॉस्पिटलमध्ये कुठे आहे तो? तेव्हा मग ती चेक करते आणि म्हणते की हो आहेत, ते इथेच आहेत. आणि समोर ती दाखवते की लकी कुठे ॲडमिट आहे आणि कोणते डॉक्टरच्या अंडर त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. तेव्हा ते म्हणते की डॉक्टर सावे हेच आहेत ते डॉक्टर. असं म्हणताना डॉक्टर जेव्हा बाहेर येतात, मुक्ता विचारते की डॉक्टर, लकी कोळीची तब्येत कशी आहे? तेव्हा ते म्हणतात की हो आता ते स्टेबल आहेत. आम्ही त्यांचे काही रिपोर्ट्स काढलेत. तेव्हा ते रिपोर्ट्स येतील तेव्हा आपण बघूया काय करायचे ते. डॉक्टर निघून जातात. मुक्ता अजूनही काळजीत असते. ती म्हणते की घरचे काय म्हणत असतील, कुठे गेला हा लकी? तेव्हा मग आता आशय म्हणतो की हे बघ मुक्ता, आता अजिबात टेन्शन घेऊ नको, सगळं काही व्यवस्थित होईल. आता लकी स्टेबल आहे असं डॉक्टरने सांगितलं आहे ना, अजिबात घाबरू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. बरं, मी कॉफी घेऊन येतो, तू अजिबात काळजी करू नकोस, असं म्हणून आता तो तिकडे निघून जातो. तर इथे सागरचा डोळा लागलेला असतो आणि सागर त्यावेळेला शुद्धीत होतो आणि आजूबाजूला बघायला लागतो. तेव्हा म्हणतो की बापरे, मला रात्री इथेच डोळा लागला वाटतं. आणि मग नंतर तो उठून बसत असतो. तेवढ्यातच त्याच्या डोक्यामध्ये मुक्ताचे विचार येतात. त्याच्या लक्षात येतं की काल रात्री कोणत्या परिस्थितीत तो दारू प्यायला आणि नंतर तो बेशुद्ध पडला. तो म्हणतो की मुक्ता कुठे गेल्यात? इथे रूममध्ये नाही आहेत. बहुतेक काल मी त्यांच्याशी भांडलो म्हणून त्या निघून गेल्यात काय घर सोडून, असं म्हणून तो सईच्या रूममध्ये देखील मुक्ताला चेक करतो, परंतु मुक्ता तिथे नसते. आता सावनी येते आणि म्हणते की सागर, अरे तू उठलास? हे घे तुझ्यासाठी कॉफी, मी तुलाच घेऊन येतो ते. तेव्हा ती म्हणते की कोणाला शोधतोयस तू? तेव्हा ती म्हणते की मुक्ता हवी आहे मला, देऊ शकतेस? तेव्हा ती म्हणते की कोण आहे मी तुला मुक्ता देणारी? अरे मुक्ता तर रात्रभर तिच्या मित्राबरोबर बाहेर. तेव्हा सागर चिडतो आणि म्हणतो की हे बघ, तू तुझे लिमिट्स क्रॉस करू नकोस, लक्षात ठेव, मी हे सहन करून घेणार नाही, माझ्या मुक्ताबद्दल मी काहीच ऐकून घेणार नाही, असं म्हणून सागर आता तिच्यावर चिडतो. तेवढ्यातच समोरून मुक्ता आणि आशय दोघीजणही येतात. तेव्हा मुक्ता आशयाला पाहिल्यावर लगेच सावनी म्हणते की बघ सागर, बघ तुझ्यासमोर उदाहरण आहे, तुला मी सांगितलेलं तुला खोटं वाटलं ना? मग आता मुक्ता ही सागर समोर बघते. तेव्हा सागर आता चिडतो. मुक्ता काही सागरला बोलायला जाणार, तेवढ्यातच आता सागरचे डोळे अगदी लाल बुंद झालेले असतात. सागर तिच्याकडे चिडतच येतो आणि तिच्याकडे बघत म्हणतो की मुक्ता, हे काय चाललंय तुमचं? मी तुम्हाला काही बोलत नाहीये तर तुम्ही लाज कम्प्लिटली सोडलीत का? तुम्ही रात्रभर कुठे बाहेर फिरत होतात? तेव्हा लगेच सागरला आशय म्हणतो की एक्सक्यूज मी. तेव्हा सागर म्हणतो की एक्सक्यूजेस नाही आहे त्या सगळ्यासाठी आणि तुम्ही आता काही बोलायचं नाही. आणि हे मुक्ताला ऐकल्यावर तिला धक्का बसतो. तेव्हा सागर म्हणतो की तुला लाज वाटत नाही का? रात्रभर दुसऱ्याच्या कोणाच्याही बाईबरोबर असं बाहेर फिरताना काहीच वाटत नाही का तुम्हाला? तुम्ही लाज तर पूर्णपणे सोडलेलीच आहे. हे ऐकल्यावर मुक्ताला राग येतो. तेव्हा मग आता आशयला तो म्हणतो की हे सगळं जे काही करताय ते मला अजिबात आवडत नाही आहे. हां, मित्र मैत्री एवढं मलाही कळतं, परंतु हे जे काही तुमचं चाललं आहे ना, ते अजिबात मला आवडत नाही आहे. सतत आपलं 24 तास गळ्यात पडत राहणं, सारखं बोलणं, प्रत्येक वेळ मागलं आणि प्रत्येक वेळी सारखं फोन करत राहणं, हे मी अजिबात आता खपवून घेणार नाही. खूप झालं, भरपूर झालं हे सगळं. आता मला हे सहन होणार नाही. लक्षात ठेवा, इथून पुढे जर सारखं मुक्ताच्या आजूबाजूला असाल तर लक्षात ठेवा. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की सागर, अहो काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तरी कळतंय का? अहो आमच्यात. तेव्हा मग सागर म्हणतो की हां बरोबर ना, तुमच्यात तसं काही नाही आहे, बरोबर ना? तेव्हा मुक्ता म्हणते की हो, नाही आहे तसंच काही. तेव्हा मग सागर म्हणतो की हो, हेच वाक्य ऐकून मला कोणीतरी फसवलं होतं. सतत तेच वाक्य ऐकून मला आता विश्वासघात झाला. पण नाही, आता मी त्या वाक्याने शांत होणार नाही. आणि मिस्टर आशय, हे बघा, तुम्ही जे कोणी असाल, अजिबात माझ्या मुक्ताच्या आसपास फिरायचं नाही. तुमच्यामध्ये जे काही आहे ना, ते घडवण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट माणूस कोणीही नसणार आहे. तेव्हा आता तो आशयची कॉलर धरतो. आशय म्हणतो की हे बघा मिस्टर सागर, तुमचा कोणीही विश्वासघात करत नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की हे बघ, इथून पुढे जर माझ्या मुक्ताच्या आसपासही दिसलास ना, तर माझ्यापेक्षा वाईट माणूस कोणी नसेल. लक्षात ठेव, मी तुझं काय करेन हे तुलाही कळणार नाही. जिथे मला दिसशील ना, तिथेच तुला मी गाडून टाकेन, असं सरळ आता आशयला सागर धमकी देतो.
आणि हे पाहून मुक्ताला धक्का बसतो. मुक्ता म्हणते की सागर, अहोय काय बोलताय काय तुम्ही? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? असं नाही आहे काही. तुम्हाला सांगितलं तरी तुम्ही समजण्याचा प्रयत्न नाही करत आहात. तुम्ही त्याच्याशी काय बोलताय? तुम्ही माझ्याशी बोला ना. मी देते ना तुमच्या प्रश्नांची उत्तरं. तेव्हा सागर म्हणतो की नाही, तुमच्याशी तर मला काहीच बोलायचं नाही आहे. मला तुमचं तोंडही नाही बघायचं आहे. असं म्हणून सागर हा बाजूला होतो. त्याच वेळेला घरातले सगळेजण बाहेर येतात आणि हा सगळा तमाशा पाहिल्यानंतर सावनीला मात्र खूपच आनंद झालेला असतो. ती तिथल्या तिथेच उभी राहून मजा बघत असते. तेवढ्यातच आता लकी हा व्हीलचेअरवर आतमध्ये येतो. आता स्वाती म्हणते की लकी, अरे लकी काय झालं तुला? असं म्हणून सगळेजण लकीच्या आजूबाजूने उभे राहतात. तेव्हा लकीची हालत कशी झाली असे सगळेजण विचारतात. तेव्हा सागर लकीला व्हीलचेअरवरून त्यांच्या खुर्चीवर बसवतो. मुक्ता म्हणते की मी हेच तर सांगण्याचा प्रयत्न करत होते मगासपासून की लकीचा काल ॲक्सिडेंट झाला आहे. मी रात्रभर आशय आणि मी लकीबरोबर होतो हॉस्पिटलमध्ये. त्याचा अपघात झाला आहे. तेव्हा हे ऐकल्यानंतर आता इंद्रा म्हणते की काल काल झाला ना त्याचा अपघात? मग तू काल आम्हाला कोणाला नाही सांगितलं? मला वाटलं की तू तुझ्या रूममध्येच आहेस, तू काही बोलली पण नाहीस. तेव्हा सागर म्हणतो की मला पण हेच वाटलं होतं की इथेच आहेत. मला तुम्ही सांगायचं होतं ना. हे खूप चुकलं आहेत तुम्ही. मी भाऊ आहेस त्याचा, मला त्याची काळजी वाटते. तुम्ही मला का नाही सांगितलं? तेव्हा मग आता मुक्ता चिडून म्हणते की हो, तुम्हाला काळजी वाटते त्याची. तुम्हाला जर मी सांगायला आले तर तुम्ही शुद्धीत तरी होतात का तुमच्या भावाबद्दल काही ऐकून घ्यायला? तेव्हा सागर आता टाळ्या वाजवतो आणि म्हणतो की वा, खरंच खूप मोठी गोष्ट सांगितली तुम्ही. कसं आहे ना, प्रत्येक वेळेला मीच चुकतो ना. द ग्रेट मुक्ता कधी चुकतच नाहीत. प्रत्येक वेळेला चूक ही आमचीच असते. आणि काय रे लकी, तू हे घर सोडून कशाला गेलास? काय गरज होती तुला हे सगळं करण्याची? तेव्हा मग स्वाती म्हणते की भाई अरे शांत हो. तेव्हा सागर म्हणतो की तू चुकलायस लकी, खूप चुकलायस आणि तुझ्याबरोबर मीही चुकलोय. तेव्हा इंद्रा म्हणते की अरे शांत बसा, प्लीज भांडू नका. काय भांडताय तुम्ही? घराचं काय करून ठेवलंय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? शांत व्हा. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की आपण लकीला त्याच्या रूममध्ये घेऊन जाऊया. सागर म्हणतो की काहीच गरज नाही आहे तुमची इथे येण्याची. आणि हो, अजिबात पुढे येऊ नका, मी तुम्हाला आधीच सांगतोय. असं म्हणून आता मुक्ताला बाजूला करून सगळेजण लकीला रूममध्ये घेऊन देतात आणि मुक्तालाच लकीच्या अवस्थेमागचं कारण समजलं जातं. आणि हे पाहिल्यानंतर सावनी म्हणते की वा, खरंच मस्त, भारी मजा आली या सगळ्याची. तेव्हा मुक्ता अशा प्रकारे घरात अपमानित झालेली असते आणि मुक्ताला या सगळ्याचा खूपच त्रास होतो आणि आशय हा लांबच उभा असतो. त्याच वेळेला आता सावनी ही मुक्ताच्या नाकाखालून तिकडून निघून जाते आणि मुद्दामच तिला टोमणा मारल्यासारखा करते. आशय म्हणतो की मुक्ता मी येतो. त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की एक एक मिनिट थांब, प्लीज थांब आशय. तेव्हा ती म्हणते की हे बघ आशय, आता जे काही सागर बोललेत ना ते रागाच्या भरात बोललेत. त्यांना खरंच खूप टेन्शन आहे सगळ्याचं, म्हणूनच ते बोललेत. खरं तर मी तुझी या सगळ्यावरून खूप मनापासून माफी मागते. तेव्हा आशय म्हणतो की प्लीज तू माफी नको मागूस मुक्ता. तेव्हा ती म्हणते की हो, मला माहिती आहे सागरने तुझा जो काही आज अपमान केला ना तो मला अजिबात आवडलेला नाही आहे. जे काही ते तुला बोललेत ते अत्यंत चुकीचं बोललेत आणि ते असं का वागतायत ना मलाही कळत नाही आहे त्यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे ते. तेव्हा मग आशय म्हणतो की हे बघ मुक्ता, त्यांच्या मनात जे काही चाललं आहे ते चालू दे. मला माहिती आहे की आपल्यामध्ये तसं काही नाही आहे आणि तू किती चांगली आहेस हे मला चांगलंच माहिती आहे. म्हणूनच मी आत्ताही इथे थांबलो असतो, परंतु ते त्याला आवडणार नाही. मी इथे तुझ्याबरोबर थांबायला तयार आहे, थांबू का? मुक्ता म्हणते की नको. तेव्हा मग आता आशय म्हणतो की हे बघ, अजिबात काळजी करण्याची गरज नाही. आपण चांगले मित्र आहोत आणि तुला माझी कधीही गरज लागली तरी तू मला फोन करून बोलावू शकतेस. इतकी चांगली मैत्री आहे आपल्यामध्ये. आणि सध्याची ही जी सिच्युएशन निर्माण झाली आहे ना ती खूप चुकीची आहे, मलाही कळतं आहे. तेव्हा मग ती म्हणते की आशय, खरंच मला माफ कर पुन्हा एकदा. सागर असे का वागतायत ना मला त्याच्यामागचं कारण नाही कळते. त्यांच्या मनात हा गैरसमज कसा निर्माण झाला तेही मला समजत नाही आहे. पण मला हा सगळा गैरसमज फोडून काढायचा आहे. आशू म्हणतो की मुक्ता मी थांबू का तुझ्यासाठी इथे? तेव्हा ती म्हणते की नको आशय, तू निघून जा. तसेही सागर आणखीन चिडचिड करणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही लढ्या असतात ते आपण स्वतःच लढायचे असतात. म्हणूनच त्या लढ्या मी आता लढणार आहे. आणि काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. लकीची आता सुरुवातीला काळजी घेतली पाहिजे. तेव्हा आशय म्हणतो की हे बघ मुक्ता, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणी काही बोलू दे, परंतु तुला जर गरज लागली तर तू मला बोलव. असं म्हणून तो तिथून निघून जातो. तर इथे लकी हा अशा अवस्थेत पाहून लगेच इंद्रा रडायला लागते आणि म्हणते की ही काय गरज होती? लकी तुझी काय अवस्था करून घेतली आहेस तू? तेव्हा आता मुद्दाम सावनी म्हणते की अरे लकी, हे काय गरज होती तुला हे सगळं करण्याची? अरे तुला जर लग्न नाही करायचं होतं तर तू तसं सांगायचंच ना. अरे असं घर सोडून जाऊन का गेलास तू? बघ मम्मीला किती त्रास होतोय आणि हे सगळं होऊन असं प्रकार करण्याची काहीच गरज नव्हती ना तुला. तू त्या मुक्ताच्या दबावाखाली आलास आणि लग्नाला तयार झालास, परंतु बघ तुझी आज काय हालत झाली. तू लग्नाला जर तयार नव्हतास तर नाही म्हणायचं होतंस. तेव्हा इंद्रा म्हणते की हो,
हे बघ लकी, एक गोष्ट आता कायम लक्षात ठेव. तुला जर हे लग्न नाही करायचं ना, तर तुला हे लग्न करायला कोणीही जबरदस्ती भाग पाडणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव लकी, काही झालं तरीही तुला मी काही होऊ देणार नाही. आई एकवीर आईची कृपा होती म्हणून तू घरी व्यवस्थित आलास, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. तर मग आम्ही काय केलं असतं लकी, सांगा मला. तेव्हा स्वाती म्हणते की बस झालं मम्मी, आता प्लीज तू रडू नको. आणि आता घरात कोणीही रडायचं नाही, सगळ्यांनी शांत व्हायचं आहे, कोणी आता काहीही बोलायचे नाही. असं म्हणून स्वाती म्हणते की लकी, हे बघ, आता जर तुला काही तुझ्या मनापासून करायचं नसेल ना, तर तू नको तयार हो, तुला कोणीही काही फोर्स करणार नाही. तेव्हा मग आता सावनी म्हणते की हे बघ लकी, काही झालं तरीही तू आता तुझ्या मनावर ठाम राहा. सगळेजण आहेत ना तुझ्याबरोबर. तू त्या मुक्ताबहिणीचं नको ऐकू. अरे तिच्या प्रेशरमध्ये येऊन तू हे घर सोडून निघून झालास आणि आज बघ तुझी काय अवस्था झाली. तेव्हा तितक्यातच सागर येतो आणि सागर नुसता बाजूला फेऱ्या मारत असतो. आणि इंद्रा म्हणते की लकी बाला, झोप, तू आराम कर, तुला बरं वाटेल आणि औषधं चालू आहेत ना. तेव्हा मग आता इथे सावनी विचार करते की काय गरज होती या लकीला नसता आगाऊपणा करण्याची. निघून गेला होता मग गपचूप गायब राहायचं ना, कशाला पुन्हा इथे परत आला. आणि पुन्हा इथे परत आला तर पुन्हा तेच तेच गेम सुरू राहतील. मी जे ठरवलेलं ते काही पूर्ण झालंच नाही. आता मला दुसरा काहीतरी गेमचा विचार करावा लागेल, दुसरी काहीतरी प्लॅनिंग करावी लागेल असं ती विचार करते. तेव्हा आता लकीला खूपच त्रास होत असतो, म्हणूनच आता तो तिथे आई ग असं ओरडत असतो. आणि ते पाहून इंद्राला खूपच वाईट वाटत असतं. ती म्हणते की लकी, तुला बरं वाटेल, हां, काळजी करू नको. आणि हो, हे बघ, काही झालं तरीही आता तुला कोणीही या लग्नासाठी जबरदस्ती करणार नाही. मी तुझ्याबरोबर आहे. कोण तुझी जबरदस्ती करतोय ते बघूया. तर इथे मुक्ता ही रूममध्ये आलेली असते आणि मुक्ताला बघूनच इंद्रा मुद्दाम बोलते की हे बघ लकी, काही झालं तरीही तू कोणाचं ऐकायचं नाही. हे लग्न तुला करायचं नाही ना, तर नको करूस. मी तुला किंवा कोणीही जबरदस्ती करत असेल तर याद राखायचं. असं म्हणून आता ती तिथून निघून जाते आणि सागर पुन्हा रूममध्ये येऊन दारू प्यायला सुरुवात करतो. तेव्हा मुक्ता त्याच्याजवळ येते आणि म्हणते की सागर, अहो हे काय चाललं आहे तुमचं? तुम्ही सारखे सारखे का दारू पिताय? नेमकं काय होतंय तुमचं, मला सांगा ना. तुम्हाला काय झालं आहे ते तरी सांगा. सागर म्हणतो की हो, तुम्हाला वेळ आहे का माझ्यासाठी? मला काय झालं ते ऐकण्यासाठी? तुम्हाला तर फक्त तुमच्या त्या मित्रासाठी वेळ ना, आशूसाठी. त्यांच्यासाठी तुम्ही 24/7 अवेलेबल असता. माझा विचार येतो का? तेव्हा मग मुक्ता डोक्याला हात लावते आणि तिच्या लक्षात येतं की सागरच्या मनात हे सगळं चालू आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की अर्थातच माझा वेळ हा तुमचाच आहे. सागर, तुम्हाला असं वाटतंय का की मी तुम्हाला वेळ देत नाही आहे किंवा तुमच्याशी बोलत नाही आहे? तर तसं नाही आहे. घरात प्रसंगच असे चाललेत की काय चाललं आहे कळत नाही आहे. तेव्हा मग आता सागर म्हणतो की बस झालं. हे तुम्हाला बोलायला खरंच काही वाटत नाही आहे का? तुम्ही तुमच्या मित्राशी वेळ काढता, त्याच्याशी बोलता काय, त्याला मिठ्या काय मारता, ते करताना तुम्हाला काहीच वाटत नाही. तेव्हा नाही येत का सागरला दिलेल्या वेळेचा विचार? तेव्हा आता सागर म्हणतो की मुक्ता, जाऊ द्या ना. बरं, तुम्ही तुमच्या मित्राशी कसं बोलता? तुम्हाला तुमच्या नवऱ्याला कधी मिठी मारावीशी वाटते की नाही? असं म्हणून आता सागर म्हणत असतो की या, मला मिठीत घ्या. तेव्हा मग आता मुक्ता चिडते आणि सागर तिच्या जवळजवळ जात असतो. म्हणून आता मुक्ताला खूपच राग येतो आणि मुक्ता म्हणते की सागर सोडा, हे तुमचं काय चालू आहे? परंतु सागर काहीच ऐकत नाही. तो मुक्तावर जबरदस्ती करल्यासारखे करू लागतो. त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की सागर प्लीज, काय चाललंय तुमचं, बाजूला व्हा सागर. तेव्हा सागर ऐकत नसतो. मुक्ता जोरात सागरच्या कानाखाली वाजवतो आणि कानाखाली वाजवल्यामुळे सागर जाऊन तिथेच बेडवर पडतो. आणि हे पाहिल्यानंतर मुक्ताला धक्का बसतो. मुक्ता म्हणते की सागर, आणि त्याच वेळेला ती स्वतःचा हात बघू लागते. ज्या हाताने सागरला तिने कानाखाली वाजवली तो हात ती आता बघायला लागते आणि ते पाहून तिला खरंच खूप त्रास होत असतो. ती म्हणते की मुक्ता, हे काय करून बसलीस तू? आणि तिला आता या सगळ्याची खूपच भीती वाटू लागते. सागर मात्र तसाच बेडवर पडलेला असतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मुक्ता ही सागरसाठी टॉवेल काढून ठेवते. त्याच वेळेला तिथे आता सावनी येते आणि सावनी म्हणते की धडाम धूमधूम, दिवाळीच्या आधीच फटाके फुटायला सुरुवात झालेली आहे वाटतं. मुक्ता आणि सागरच्या नात्याची पूर्णपणे वाट लागली आहे. ती आता तिच्या मंगळसूत्रावर हात घालत म्हणते की खेचू का? तसंही हे मंगळसूत्र काहीही कामाचं नाही आहे. थोड्याच दिवसात सागर हे मंगळसूत्र स्वतःच काढणार आहे. तेव्हा मग आता मुक्ता ही रागानेच सावनीचा हात धरते आणि तिला म्हणते की या मंगळसूत्रावर हात घालायचा नाही. या काळ्या मनांचं महत्त्व एखाद्या काळ्या बाईच्या मनाला काय कळणार आहे? आणि तसंही या मंगळसूत्रांचं महत्त्व नाहीच आहे तुला, म्हणूनच तुझा हा गळा उघडा आहे. म्हणूनच तुझ्या आयुष्यात कोणी नाही आहे, लक्षात ठेव. आणि हो, पुन्हा जर माझ्या मंगळसूत्रावर हात घालण्याचा प्रयत्न केलास तर लक्षात ठेव, माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. आणि जर तसं केलंस तर तुझा हा हात मुळासकट उपटून टाकेन मी. असं म्हटल्यावर आता सावनी ही घाबरते आणि मुक्ताच्या धमकीकडे ती बघतच राहते. आता नेमकं सागर आणि मुक्ताचं नातं मुक्ता ही कशा प्रकारे वाचवणार आणि सागरचा हा गैरसमज ती
कसा दूर करणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.